बाळूमामांनी सांगितले करचील सेवा तर खाचील मेवा, नाहीतर कोंबाडीत खाची. कारण आपण सगळ्यांनी सेवा करायची आहे आणि त्याचा मेवा भगवंत आपल्याला कोणत्या नाही कोणत्या रूपात देणार आहे. म्हणून म्हणतोय आपल्या गावात मामा आल्यात, आपल्या गावात बाळूमामा आल्यात, त्याच्यामुळे अंतःकरणातनं हृदयातनं भक्तिमय वातावरणातनं आपली सेवा करायची आहे. म्हणजे बाळूमामाने सांगितले मंडळी 1 तास सेवा करा अंतःकरणातनं. तुझ्या घरी मला पाणी वाहावं लागतं बिना चोमळीचं म्हणून सांगितले. कारण 4 आण्याची जर अगरबत्ती वाहिली तर मामा कोणाच्या कर्जात राहणारा देव नाही. कारण का कलियुगात इतकं अन्नदान व्हायचं, इतकं जित्रात जगायचं म्हणजे सोपी गोष्टी नाही मंडळी. कारण उभ्या धानाने मेंढरायत, कोण चारा देत कोण नाही देत, कसं जगतात कसं चालतं कसं पंक्ती उडतात मंडळी हे आम्हाला बी सांगता येणार नाही. कारण चालता बोलता देव आमच्या संघात म्हणून इतका मोठा गाडा चाललाय, नाहीतर हे बंद पडलं असतं मंडळी. आम्ही फक्त पालखीत घेऊन आला असतो तर आम्हाला कोण मानलं नसतं. म्हणून म्हणतोय बाळूमामांची 40 ते 50 हजार मेंढे असल्या 19 पालखी आहेत आणि 20वं मंदिर आहे भव्य देवी आदमापूरला मंडळी. बरंच काय मामांचं सांगण्यासारखं आहे. कारण वेळ अभावी आज आरती घेऊया आणि उद्या भरपूर असं प्रवचन करूया मामाच्या विषयी. कारण का आरती ही नवलत झाली पाहिजे. कारण माता माऊली लहान लहान लेकरं आहेत आपल्या जवळ, त्याच्यामुळं नियमाचं पालन हे करावंच लागतं. कारण नियमाचं पालन केलं जसं मामाच्या दारात वागल. मामाने एक वाक्य सांगितले मंडळी, जसं माझ्या दारात भक्ती करशील, जसं वागशील नीतिमत्ताने वागला तर मी तुझ्या घरी पाणी भरीन. माझ्या दारात जर चोरी केला तर तुला चोरीच करायला लावणार आणि माझ्या दारातनं जर पळून गेला तर तुला हिंदुस्थान पूर्ण नाही पळायला, असं मामा सांगायचे. म्हणून म्हणतोय इथं शिस्त प्रिय ठेवा. कारण तसं मामा बी आपल्या संसारात शिस्त प्रिय ठेवत असतो. जसं संतांच्या दारात वागल तसं आपल्या संसारात भरभराटी येत असते. म्हणून म्हणतोय कुणीही तरुणी फक्त वाढाई उठतील, सर्वांनी अगदी आनंदात भक्तिमय